नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? मार्च संपलेला आहे आणि एप्रिलची आजची तारीख आहे 27. म्हणजे एप्रिल महिनासुद्धा जवळजवळ संपण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्याचे आता फक्त 3च दिवस राहिलेले आहे. परंतु मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे? मंत्री आदिती तटकरेंनी काय अपडेट दिलेले आहे? हा मार्च महिन्याचा हप्ता लाडकीसाठी GR कधी निघणार आहे? नंतर याचे वितरण कधी होईल? बँकेत DBT पैसे कधी होतील? असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण सर्वात आधी माझ्या ऑडियन्सला, माझी फॅमिली, माझी यूट्यूब फॅमिली, माझी फेसबुक पेज फॅमिली, आपणा सर्वांना मी महत्त्वाचं सांगू इच्छिते. काल संपूर्ण दिवसभर मी एका फॅमिली फंक्शनमध्ये बिझी होते. त्यामुळे काल मी आपल्या चॅनलवर कुठलाही छोटा किंवा मोठा व्हिडिओ किंवा काही मी पोस्ट वगैरे काही ठेवू शकले नाही. त्याबद्दल मी आपणा सर्वांची क्षमस्व आहे. तर बघा, एप्रिल महिन्याचं कॅलेंडर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. एप्रिल महिन्याची आता आजची 27 तारीख आहे. आज जरी दिवसभरात कधी GR येईल का? आता 3च दिवस एप्रिल महिन्याचे राहिलेले आहेत, 28, 29 आणि 30. आणि आज जरी GR आला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना उद्या किंवा परवा असे 2 दिवसात वितरणाला सुरुवात होऊ शकते. तर आज GR येईल का? आज GR निघेल का? काय आहे अपडेट? कारण की बघा, मुख्यमंत्री साहेब आहेत. मुख्यमंत्री साहेब तर या सगळ्या गोष्टींकडे, कारण की त्यांनी प्रत्येक हे जे काम आहे, आता लाडकी बहीण योजनेचं काम त्यांनी महिला व बालविकास विभागाकडे सोपवलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांनी सगळं सोपवल्यानंतर ते या गोष्टींमध्ये स्वतः पुन्हा परत डिसिजन एकदा घेतल्यानंतर ते पुन्हा प्रत्येक गोष्टी ते कसं हे करणार ना. परंतु कुठूनही कोणतेही आजपर्यंत आत्तापर्यंत तसे कोणतेही अपडेट अजूनपर्यंत आलेले नाही की मार्चचा हप्ताची तारीख काय आहे, मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी सुरू होणार, GR कधी निघणार, बँकेत लाडकीच्या बँकेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि आता मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते सोबत येतील का? तर बघा, काय आहे माहिती आहे का, मार्च महिन्याचा हप्ता मार्च तर संपून गेलेलाच आहे, एप्रिलसुद्धा संपायला आलेला आहे. तर लाडक्या बहिणींना दोनही हप्ते सोबत मिळतील का? म्हणजे 3,000 रुपये, मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिलचे 1,500 असे दोनही हप्ते सोबत लाडकीला मिळणार का? तर काय आहे अपडेट बघा. कारण की सरकारने, जसे की आता महिला व बालविकास मंत्री ज्या आदिती तटकरे आहेत, त्यांनी स्वतः सांगितले होते की मार्च एंडिंग आहे, मार्चमध्ये मागचं वर्ष म्हणजे 2025 संपलेलं आहे आणि एप्रिलपासून 2026 जसं की आर्थिक वर्षाला सुरुवात झालेली आहे एप्रिल महिन्यापासनं. मग आता एप्रिल महिन्यापासनं नवीन वर्ष, नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे. मग तुम्ही मार्च महिन्याचा हप्ता पण देऊन टाका आणि एप्रिलचा पण हप्ता देऊन टाका. म्हणजे काय होईल, आता सध्या काहींच्या परीक्षा सुरू आहे, काहींना सुट्ट्या लागलेल्या आहेत, काही ठिकाणी म्हणजे बराच आता 10वी 12वीचे तर रिझल्ट लागून गेले, परीक्षा पण झालेल्या आहेत, सुट्ट्या लागलेल्या आहेत. परंतु इतर जे असतात, जसं की सायन्स असतं, मायक्रोबायोलॉजी असते किंवा इंजिनिअरिंग असतं वगैरे, इतर फील्डच्या काही कॉलेजेस सुरू आहे, एक्झाम सुरू आहे. तर मला असे सांगायचे आहे, माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला अशी विनंती करू इच्छिते की आता सुट्ट्या आहेत, सगळे काही आहे, मार्च महिन्याच्या हप्त्यालाही भयंकर उशीर झालेला आहे. तर सरकारने कृपया करून लाडकीला दोनही हप्ते म्हणजे मार्च आणि एप्रिल असे दोन्ही पण हप्ते सोबत देण्याची कृपा करावी. कारण की
मार्च महिना गेला, निघून गेला. कसं धकवलं असेल माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी, ज्या बहिणी गरजू आहेत, पात्र आहेत, कष्टकरी आहेत, त्यांनी मार्च महिना त्यांनी कसा त्यांचा काढला असेल. एप्रिल पण संपायला आलेला आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की दोन पण म्हणजे मार्च आणि एप्रिल असे दोन्ही पण हप्ते कृपया करून सरकारने सोबत आणि एकत्रित द्यावे. म्हणजे 3,000 रुपये लाडकीला कृपया करून सरकारने दोनही हप्ते सोबत देऊन 3,000 रुपये लाडकीच्या बँकेत हे जमा करावे, अशी सरकारला माझ्याकडून तरी विनंती आहे. तुमचे मत काय आहे? माझ्या लाडक्या बहिणी काय म्हणतात की माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे मत काय आहे, त्यांचा विचार काय आहे, तुम्हीसुद्धा कमेंट करा हं. म्हणजे काय होईल, तुम्ही कमेंट केली ना की मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते सोबतच द्या, अशी सर्व लाडक्या बहिणींनी जर कमेंट केली तर हे संपूर्ण आपलं व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ आपला पोचेल, वरपर्यंत जाईल आणि ही माहिती सरकारपर्यंत पोचेल. सरकार बऱ्याच वेळा तुम्हाला असे माहीत आहेच की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच असे प्रश्न हे सोडवलेले आहे. लाडकीच्या बऱ्याच समस्या आपण जो विषय लावून धरतो, जो मुद्दा लावून धरतो, तो 100% यशस्वी झालेला आहे. त्यामुळे माझ्या ऑडियन्सला, माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या फेसबुक पेज फॅमिलीला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी भरभरून कमेंट करा. मार्च आणि एप्रिल हप्ता सोबत द्या, एवढीच कमेंट करा बस. म्हणजे काय होईल, त्याने सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही पण हप्ते सोबत मिळतील. काय होईल, आपलं काही कुठे कर्ज असेल, आपण कुठून तरी आपण म्हणतो ना असं, आता मी एकदम माझ्या ज्या महिला आहेत ना, माझ्या ग्रामीण भागातील महिला आहेत, ज्या भांडेधुणी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कष्ट करून पोट भरणाऱ्या महिला आहेत, ज्या दिवसभर शेतात राबणाऱ्या महिला आहेत, अशा ज्या महिला आहेत ना माझ्या, त्यांच्यासाठी माझे हे सगळे स्पेशल व्हिडिओज असतात. आणि जे काही 2-5 हजार रुपये महिन्याचे काठी ते नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्या महिला खूप आतुरतेने वाट बघत असतात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची. त्यामुळे दोन्ही पण हप्ते सोबत जर आले तर खूप बरं होईल. कारण की कसं होतं ना, मागचा महिना कसा दाखवला असेल लाडक्या बहिणींनी, कुठून तरी इकडून या बहिणीकडनं पैसे घे थोडे, या मैत्रिणीकडनं थोडे पैसे घे किंवा याच्याकडनं घे आणि चला निघाला मार्च महिना. एप्रिल महिना तोही संपायला आलेला आहे. त्यामुळे कसं होतं ना, जर 3,000 रुपये सरकारने पाठवलं मार्च आणि एप्रिलचा हप्ता, तर थोडंसं सगळं काय जे काय आपण थोडेफार इकडनं तिकडनं पैसे घेतो तेही आपले फिटून जातात. आणि प्लस आपलं सगळं जे काही आपण आणलेलं असतं थोडंफार उधारीने, किराणा म्हणा किंवा काय असेल, तेही आपलं खर्च निघून जाईल, उधारी निघून जाईल. आणि प्लस आपल्याला पुढच्या याच्यासाठी थोडेफार तरी आपल्याला पैसे बाजूला ठेवता येतात. त्यामुळे सरकारला प्रेमपूर्वक माझी विनंती आहे, आपण पण सगळेजणे विनंती करा, तुम्ही सगळेजणं व्हिडिओला सगळ्यांनी कमेंट करा की मार्च आणि एप्रिल हप्ता सोबत मिळावा, 3,000 रुपये सोबत द्या, अशी भरभरून सर्वांनी कमेंट करा की लवकरच सर्वांना मग 3,000 रुपये मिळतील.